हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला, आजच्या दिवसाची सुरुवात झाली ही मस्त अशा जेवणाने. आणि उन्हाळ्यामध्ये ना हा जो पदार्थ आहे हा आमच्याकडे आठवड्यातून 3 ते 4 वेळा होतो आणि बऱ्याच घरात होत असेल. चला, आता तुम्ही ओळखलं असेल की काय मस्त अशी कढी बनवणार आहे. आणि ताकाची कढी आहे, घरगुती ताक आहे, तूप बनवलं होतं त्यानंतर जे ताक निघालं ते. सो ताक आणि बेसन मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि त्यानंतर नॉर्मल कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरलाच बारीक करून घेतलं आहे. त्यानंतर कोथिंबीर वगैरे सगळं फोडणी दिली आणि वरतून हे घातलं. बघू शकतात अजिबात कढी फुटत नाही. आणि त्यामध्ये एक मी असा पदार्थ टाकते त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आमच्याकडे ही कढी खूप जास्त आवडते. आणि कढी खाताना आमच्याकडे भेळ खूप महत्त्वाची, म्हणजेच भत्ता. आम्हाला कढी भेळ खायलाही खूप जास्त आवडते. सो अशा पद्धतीने मस्त अशी ही कढी भेळ. आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हा गूळ. गूळ टाकल्यानंतर आंबट गोड अशी मस्त चव येते. तिखटही असतं, आंबटही असतं आणि गोडही असतं. सो छान अशी ही कढी खाल्ल्यावर तर एवढी भारी झोप लागते ना दुपारची. म्हणून उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे 3-4 वेळा तरी होतेच. चला, आता दुपारी जेवण झालं आहे आणि यांचं इथे काय चालू आहे तर हे मी तुम्हाला सांगते. आज आहे म्हणजे उद्या आहे अनुच्या स्कूलचा लास्ट डे आणि उद्या आहे त्याचा क्राफ्ट आणि ड्रॉइंगचा पेपर. सो त्यांना क्राफ्टमधून घरी सांगितलं होतं पेन ठेवण्यासाठीचा जो बॉक्स असतो तो तुम्ही क्राफ्टमध्ये करून आणा. सो इथे आता या तिघांचंच चाललं आहे. खरं तर यांना सांगितलेली गोष्ट आहे तर ती त्यांनीच केली पाहिजे. आणि आपण जर पटकन त्यांना हेल्प केली लवकर गोष्ट तर तयार होऊन जाते, हे तितकंच खरं आहे. पण त्यानंतर असं होतं, बोर होतं आहे, खूप काय काय असं होतं आहे, आम्हाला करमत नाही आहे. म्हणून मग मी या तिघांवरती ही गोष्ट सोडून दिली. तुम्हाला हवं त्या पद्धतीने करा. त्यांच्याकडे फेविकॉल होता, क्राफ्ट पेपर होते, कलर्स होते, सगळं होतं. आणि दुपारी यांचा 2-2.5 तास याच्यात जाणार हे मला माहिती होतं. त्यामुळे मी माझी कामं करत होती आणि हे यांची कामं करत होती. आणि लहान मुलांना या गोष्टी करताना खूप जास्त मजा येते आणि त्यांचा वेळही जातो. आणि ही मुलगी विचारत असाल तर ती आहे आमच्या शेजारची मुलगी, जी दिवसभर आमच्याकडेच असते, मस्त मुलांसोबत खेळते आणि छान असा त्यांचा वेळ जातो. आणि घरात तितकाच पसारा केला आहे. सो अजिबात पसाऱ्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हा पसारा तेच आवरतील, आपलं आपलं आपण काम करायचं आणि त्यांना त्यांचे कामं करू द्यायचे. कारण की आता सुट्ट्यांमध्ये ही गोष्ट अशीच होणार आहे. भरपूर पसारा घालतील पण त्यांना अशाच गोष्टी करण्यामध्ये त्यांना बिझी ठेवायचं, जेणेकरून तेही बिझी राहतात आणि आपल्यालाही त्रास होत नाही. सो मला पसाऱ्याचं कधीच काही वाटत नाही. जितका केला तितका मी आवरते, पण त्यांना पण आवरायला घेते. सो चला, मस्त असाही त्यांची गोष्ट त्यांच्यावर सोडली. पण छान असं मस्त हा असा पेन बॉक्स करून झाला. हाय हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून मी तुम्हाला अजिबात दिसली नसेल, कारण की बाकीचंच असं शूट घेत होते. पण आता मला ना महत्त्वाचं एक काम आहे, कारण की उद्या आहे अनुच्या स्कूलचा लास्ट डे. आणि तो बोलत होता की स्कूलमध्ये त्यांच्या सरप्राईज त्यांचे टीचर त्यांना देणार आहे. आणि म्हणजे काहीतरी खायला वगैरे असं काहीतरी आहे, त्यांचं लास्ट डे आहे त्यामुळे. आणि इकडे ना तो बोलला की मग आम्ही पण सगळे जे स्टुडंट आहोत ना ते वेगळं काहीतरी मुलांसाठी घेऊन जाणार आहेत. तर मी विचार केला की मग तुला काहीतरी वेगळं म्हणून काय पाहिजे, तर तो बोलला की मम्मा मला केक दे. सो केक मला बऱ्यापैकी जमतो, म्हणजे चांगलाच जमतो. तोही गव्हाच्या पिठाचा बनवणार आहे. इकडे मी सगळी तयारी तुम्ही बघू शकतात, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. रेसिपी बऱ्याचदा तुमच्यासोबत मी शेअर केली असेल. आता क्विकमध्ये झटपट अशी रेसिपी ही शेअर करते आणि केक कसा बनतो तेही दिसेल. चला तर आता उद्यापासून फायनली मी निवांत होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची माझी झोप, कारण की ना दिवसभर झोप काही येत नाही आणि रात्री लवकर झोपावं लागत होतं, कारण की लवकर उठायचं असतं त्यामुळे. सो आता उद्या लास्ट डे आहे तर म्हटलं चला त्याच्यासाठी बनवूया. सो चला आता व्हिडिओ बघत राहा. गव्हाचं पीठ घेतलं, इसेन्स आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इथे ना पिठी साखर आहे आणि सगळं मेजरमेंट या वाटीने घेतलंय. तूप आहे. सो आता दाखवते. तर सगळ्यात पहिले ना कढई आपण बेक करायला ठेवूया. आणि त्याच्यामध्ये मी असं स्टँड ठेवलाय, सो कढईमध्ये जो बरोबर बसेल.
कढई वर बसेल अशीच प्लेट घेतली आहे, कारण की केक जो आहे तो ब्रेडच्या ह्याच्यात करायचा आहे, जेणेकरून स्लाइस व्यवस्थित कट केल्या जातील अशामध्ये. सो हेही आपण छान असं मी आता पुसून घेते, वॉश करून ठेवला होता. आणि हे जे आहेत ना, हे मी मिशोवरनं मागवलं होतं, कारण की मला बनवायचा होता रव्यापासून ब्रेड, जो अजूनपर्यंत मी बनवला नाहीये. नक्की ट्राय करेल की लवकरात लवकर मी रव्यापासून याचा ब्रेड बनवेल. आणि ब्रेडसाठीच घेतलं होतं, ब्रेड तर बनवला नाही, पण केक मात्र 2 ते 3 वेळा याच्यामध्ये खूप छान पद्धतीने झाला होता. आणि अशा पद्धतीचं मस्त असं हे केक टीन आहे. सो चला, आता हे जे बॅटर आहे ना, ते हलवायला मला खूप इझी जावं म्हणून मी मोठंच हे घेतलंय. माझ्याकडे बाउल पण आहे, पण बघू शकतात हे गव्हाचं पीठ आहे ना, या वाटीने मोजून घेतलंय, त्यामुळे खूप चाळून तर घेतलेलंच आहे, पण तरीही मी पुन्हा चाळते. तर आता बघा, गव्हाचे पिठी ते छान चाळून झालंय. याच्यामध्ये घालायची आहे ही पिठी साखर. सो याच वाटीने आधी साखर घेतली आणि नंतर ती मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे. यामध्ये हीच 1 वाटी मिल्क पावडर असेल तर ती घातली तरीही चालेल, नसेल तर नाही घातली तरीही चालणार आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता याला घालायचं आहे 1 चमचा इतका बेकिंग सोडा. सो बघू शकतात 1 चमचा इतका मी बेकिंग सोडा घालते आणि 1 चमचा इतकी बेकिंग पावडर. आता मला अंदाज आलेला आहे, त्यामुळे कायम माझं मेजरमेंट वगैरे सगळं व्यवस्थित येतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे छान आपण सुका आहे ना तोपर्यंत मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता राहिले आपलं दूध आणि तूप आणि हा इसेन्स. सो हा माझ्याकडे आहे पायनॅपलचा इसेन्स आहे, तुम्ही बघू शकता. सो 1 स्पून आपण हा इसेन्स घालणार आहोत. नसला तरीही चालेल, याने फक्त वास छान येतो, बाकी काही नाहीये. सो तो घातलाय. आणि आता राहिलंय लास्टला तूप. आता उन्हाळ्याचं तूप तर मेल्टेडच असतं, त्यामुळे त्याला जास्त काही मेल्ट करायची गरज नाही. सो तुपातला हा मस्त मुलांसाठी बनवते, त्यामुळे मी बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना, मुलांसाठी ज्या गोष्टी बनतात त्याच्यामध्ये मी तुपाचाच वापर करत असते. सो हे आहे तूप. सो आता हे तूप पण आता याच्यात घातलं. त्यानंतर हे दूध घेतलंय, जे मी असं यामध्ये मिक्स करते आणि छान आपल्याला आता फेटून घ्यायचंय. तर या ठिकाणी ना जे तूप घेतलं आहे ते मी 1 वाटीला थोडंसं कमी घेतलं आहे, 1/3 पार्ट घेतला आहे, कारण की मग ते खूप जास्त तूप होतं. याला अर्धा वाटी तूप असलं तरीही चालेल आणि खूप जास्त अजिबात मेहनत घ्यायची नाही. तुम्ही बघू शकतात की मी खूपच जास्त त्याला फेटत बसले नाही आहे, बस झालं इतकं. आणि लगेच टाकलेलं आहे, तरीही केक खूप छान होतो. आणि ऐनवेळी लाईट गेली, नशीब मी साखर मिक्सरला बारीक केली होती, नाहीतर बीटर पण आहे, बीटरने बीट केलं असतं तर आणखी झटपट आपलं हे झालं असतं. पण असो, तर तुम्हाला सांगते अजिबात जास्त काही त्याला फेटायची गरज पडत नाही. आणि हा माझ्याकडे ब्रेडचा आहे, त्यामध्येच मी टाकलं. त्याला तूप आणि पीठ आधीच लावून घेतलं होतं, कारण की माझ्याकडे यावेळेस बटर पेपर नव्हता. तो होत असता तर मग त्याचं काम इझी होऊन जातं.
सो अशा पद्धतीने छान असा आता आपला केक मस्त 1 तासासाठी बेक करायचा. सो कसा होतो आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवेलच. तोपर्यंत तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि हेल्दी आहे, गव्हाच्या पिठाचा आहे, त्यामुळे नक्कीच आपण मुलांनाही देऊ शकतो. बघा आता मस्त इथे काय म्हणता आपण, कढई छान मस्त प्री हीट झालेली आहे. त्यामध्ये छान असा केक ठेवते 1 तासासाठी आणि त्यानंतर आपण बघूया. गॅस एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती इथं ठेवलेला आहे. ठेवणार आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आणि इतका इझी आहे ना. पहिले तर आम्ही खूप जास्त त्याला बीट करत बसायचो, जेणेकरून खूप छान पद्धतीने तो म्हणजे पूर्ण असा मेल्ट झाला पाहिजे. पण त्यानंतर समजलं की तसं काही नाही आहे. फटाफट मिक्स केलं, टाकलं तरीही केक तयार होतो. सो बघा आता. तर मस्त असा केक झाला आणि आम्हाला इतकी घाई झाली होती. फोन चालू होता माझा, मी बोलत होते आणि तोपर्यंत मुलांना इतकी घाई झाली की व्हिडिओ शूट न करताच मी तो तसाच त्यांना कट करून दिला आणि इकडे त्यांचं खायचं काम चाललं होतं.